आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। आज निवडलेली दासोपंतांची पदरचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. एका वेगळ्या विषयाकडे नेणारी आहे. एका क्रांतिकारी अशा प्रकारच्या विचारांकडे सुद्धा तत्कालीन जीवनात बघायला गेलं तर त्या संबंधीची माहिती देणारी पण ही खरं म्हणजे रचना आहे. काय आहे हे? तर ही एक विरहिणी आहे. अर्थात परंपरेनं, मौखिक परंपरेनं जी काही पदं म्हटली जातात त्या पदांकडे अनुलक्षून जर बघितलं तर हे पद म्हटलं जात नाही. त्यामुळं परंपरेनं या पदाची चाल काय असावी ह्याचा अंदाज नाही. मी फक्त गुणगुणून तुम्हाला साधारण त्या विरहिणीच्या स्वरूपाचं दर्शन तुम्हाला घडवणार आहे. कारण पारंपरिक ही चाल नाही. वियोग ताप वर्णू माये खरतरू तपे भानु देही हुताशनु प्रकटू झाला मजन साहे चंदन अमृत चंद्रामृत पान सुरसही गायन ते विष झाले जीवने उळे तान काही तेथे घृतपान क्षुधा अन्ये विण तैसीची माये हरिले तेवी मन या दिगंबरे बोधन विणतेणे हे प्राण वेचती माये मजन साहे चंदन अमृत चंद्रामृत पान सुरसही गायन ते विष झाले वियोग ताप वर्णू आये खरतरू तपे भानु. वियोग ताप वर्णू माये खरतरू तपे भानु. वियोग ताप वर्णू माये खरतरू तपे भानु. देही हुताशनु प्रकटू झाला मजन साहे चंदन अवो अमृत चंद्रामृत पान सुरसही गायन ते विष झाले जीवने ओळे तान काही तेथे घृतपान क्षुधा अन्ये विण तैसीची माये हरिले तेवी मन या दिगंबरे बोधन विण तेणे हे प्राण वेचती माये. शब्दांकडे बघितलं तर असं वाटतं की ही सखी कोणाला तरी मैत्रिणीला हे सगळं सांगते. हा सखी संवाद आहे. ती सांगते काय सांगते तर तिच्या मनातला
विरही भाव सांगते. आता ह्याची थोडीशी पार्श्वभूमी आपण अगोदर बघूया. संत सर्वज्ञ दासोपंत दत्त संप्रदायातले हे पहिले संत कवी असतील की ज्यांनी दत्त भक्तीचं प्रकटीकरण मधुरा भक्तीच्या माध्यमातून अनेक विरहिण्यांच्या मधून केलं. म्हणजे आत्ता अभ्यासासाठी म्हणून उपलब्ध झालेल्या 2500 ते 3000 पदांच्या मध्ये जवळजवळ 400 ते 500 विरहिण्या, दासोपंतांच्या विरहिण्या आपल्याला सापडतात. उत्कट भावाभिव्यक्ती करणाऱ्या सखी, विरहिणी, गुरु, बाळ, माता, वत्सल भाव, प्रियकर प्रेयसी, व्यभिचारिणी अशा अनेक रूपांमध्ये हा विरही भाव आपल्याला प्रकट झालेला दिसतो. म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी यांच्या मधुरा भक्तीतलाच विरही भाव नव्हे, तर माय आणि लेकरांमधला सुद्धा विरही भाव आहे. पण आज आपण विचार करणार आहोत तो दत्त संप्रदायामध्ये विशेष करून दासोपंतांनी लिहिलेल्या विरहिण्यांचा. एक नमुना दाखल म्हणून किंवा अर्थासाठी म्हणून आपण आज विरहिणी घेत असलो तरी सुद्धा एक गोष्ट नमूद करायला हवी. दत्त संप्रदायामध्ये म्हणजे मध्ययुगामध्ये दासोपंतांच्या काळाच्या संदर्भात विचार केला तर 17व्या शतकापर्यंत अनेक दत्तोपासक आपल्याला झालेले दिसतात. उदाहरणार्थ मुक्तेश्वर आहेत, निरंजन रघुनाथ आहेत, नारायण महाराज आहेत, माणिक प्रभू आहेत, विष्णुदास आहेत, रामानंद बीडकर आहेत, पंत महाराज बाळेकुंद्रीकर आहेत. या सर्वांच्या स्फुट रचना आहेत. परंतु सर्व दत्त भक्तांचा जर एक सहज आढावा घेतला तर विरहिणी रचना मात्र कोण्याही दत्त भक्तानं लिहिलेली, मधुरा भक्तीच्या अंगानं लिहिलेली आपल्याला दिसत नाही. मध्ययुगामध्ये प्रचलित झालेला भक्तीचा प्रकार म्हणून मधुरा भक्तीकडे आपल्याला बघता येईल. एकनिष्ठ अंतःकरणाची अवस्था शब्दामध्ये अभिव्यक्त करताना किंवा करण्यासाठी संतांनी मधुरा भक्तीच सर्वश्रेष्ठ आणि योग्य मानली. प्रेमभक्तीची अत्यंत उत्कट, उन्मनी, अस्वस्थ अशा प्रकारची अवस्था, विविध भावस्पंदन व्यक्त करणारा हा काव्य प्रकार आणि हा भक्तीचा प्रकार म्हणजे कांतासक्ती. चित्ताची व्याकुळता, वियोगाची दाहकता, भेटीची अनिवार्य ओढ, प्रेमाची तीव्रता या साऱ्यांची अनुभूती शब्दकळेच्या माध्यमातून मांडताना संतांच्या विरह वेदना परमेश्वराला प्रियकर मानून स्वतः प्रेयसी होऊन अभिव्यक्त झालेल्या, आविष्कृत झालेल्या आढळतात. आणि ती शब्दांची गुंफण, ते काव्य म्हणजे विरहिणी. संत ज्ञानदेवांची विरहिणी मराठी संत वाङ्मयातली पहिली विरहिणी असं आपण म्हणतो. पण मुकुंद राजांनी सुद्धा विरहिणी लिहिलेली आहे बरं का. मी आज फक्त दासोपंतांच्या विरहिणीचा आपण आस्वाद घेणार आहेत म्हणून फारसा विस्तार करणार नाही. पण एकूणच पुढे येणाऱ्या सगळ्या संत वाङ्मयातल्या ज्या विरहिणी आहेत त्यांच्यावर ज्ञानदेवांच्या या विरहिणींचा मात्र मोठा प्रभाव आढळतो. 16व्या शतकातील चैतन्य महाप्रभूंचा संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि सुफी संप्रदाय या सर्वांचाच प्रभाव आणि परिणाम दासोपंतांसारख्या योगी असलेल्या दत्त संप्रदायी दत्तभक्तावर, दासभक्तावर झालेला दिसतो. आणि दत्त संप्रदायातली पहिली विरहिणी दासोपंतांनी लिहिली, हा पहिल्या विरहिणीचा मान दासोपंतांच्याकडे जातो. अन्य संप्रदायात असलेली तत्व दासोपंतांनी कशी घेतली याचं हे वाङ्मयीन विशुद्ध उदाहरण आहे असं मला सांगायला जास्त आवडेल. दासोपंतांनी श्री दत्ताची दास्य भक्ती केली आणि मधुरा भक्तीमध्ये सुद्धा दासी होऊन राहणं त्यांना अधिक आवडलं, अधिक श्रेयस्कर, प्रिय असं वाटलं. नव्हे तर त्यांना दासी होण्याची अभिलाषाही दिसते.
प्रेयसी असूनही दासी होऊन समर्पणातलं जे समाधान आहे ते समाधान दासोपंतांना अधिक सुख देतं असं मला जाणवतं. प्रियकराच्या वियोगाच्या दुःखानं प्रेयसीनं गायलेलं गीत म्हणजे विरहिणी. ईश्वराला प्रियकर मानून स्वतः प्रेयसी होऊन अनेक भारतीय संतांनी विरहिण्यांची रचना केली आणि अलौकिक अनुभूतीच्या आत्माविष्काराची अभिव्यक्ती मधुराभावातून त्यांना झाली आणि ते काव्य म्हणजे विरहिणी. मूळ सांगायचं झालं ना तर आकाराला आलेलं सगळं विश्व स्त्री आणि पुरुष, प्रकृती आणि मूळ परम पुरुषाशी विलीन होण्यासाठी सतत धडपडत असतं असं म्हणतात. म्हणजे स्त्री रूप ते मूळ परमपुरुषाशी, त्या पुरुषोत्तमामध्ये विलीन होण्यासाठी सतत उत्सुक असतं, सतत धडपडत असतं आणि म्हणून आपण त्याला निसर्ग भाव किंवा उपज स्वभाव असं म्हणतो. स्त्री पुरुषाचं हे नैसर्गिक आकर्षण, मिलनाची सृष्टी आणि दृष्टी दोन्ही अंगाने, आणि ती वृत्ती, हे पुरुष तत्व आणि स्त्री तत्व म्हणजे एक अर्ध दुसऱ्या अर्ध्यात मिसळण्यासाठी अनादि अनंत काळापासून व्याकुळलेलं होतं, व्याकुळलेलं आहे आणि ते व्याकुळलेलंच राहील. ही ओढ, हा आवेग, ही तगमग, ही तडफड, हे समर्पण अशा विविधांगी प्रेमभावांनी या भक्तीच्या क्षेत्रामध्ये प्रीतीचं हे नितांत सुंदर रूप, सुंदर काव्यरूप धारण केलेलं शब्दचित्र म्हणजे विरहिणी. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये गाथा सप्तशती, पंचतंत्र, वेणीसंहार, दशावतार, ध्वन्यालोक, गीत गोविंद या अनेक ग्रंथांमधून राधेचे उल्लेख येतात. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये सुद्धा राधेचं वर्णन आहे. वैरागी शुकांच्या भागवत पुराणामध्ये सुद्धा रास पंचाध्यायीमध्ये गोपींची आणि राधेची वर्णिलेली कृष्ण भक्ती मध्ययुगातील अनेक संतांनी केलेल्या रचनांची ही सगळी पार्श्वभूमी असं म्हणता येईल. म्हणजे या सगळ्या पुराणांचा, ग्रंथांचा, रासपंचाध्यायीचा, वेणीसंहाराचा हा सगळा परिणाम, परिपाक काय आहे तर संतांनी विरहिण्यांची रचना केली किंवा संतांनी मधुरा भक्ती अवलंबली, तिला अनुसरलं. आणि या मधुरा भक्तीच्या अंगानं जाताना दासोपंत नेमकं काय म्हणतायत, त्यांची भावना काय आहे हे बघणं मोठं औत्सुक्याचं आहे आणि मला मोठं वेगळेपणही त्यांचं इथे जाणवतं. मी सांगितलं सप्तशती वगैरे ग्रंथांमधून असे उल्लेख राधेचे येतात, पण दत्त संप्रदायामध्ये हे अभिनव आहे, हे अद्भुत आहे. हे जे पूर्वी नाही ते आहे. पूर्वी दत्त संप्रदायामध्ये भक्ती होती, गुरु शिष्य भक्ती होती, देवाची भक्ती, गुरु म्हणून भक्ती होतीच, पण प्रियकर आणि प्रेयसींची ही अनुबंधाची ही भक्ती ती मात्र पूर्वी नव्हती. स्त्री पुरुषाच्या परस्पर आकर्षणाशी संबंधित असणाऱ्या अभिलाषा, चिंता, स्तुती, गुणवर्णन, उद्वेग, प्रेमालाप, उन्माद, व्याधी, जडता आणि मरण या 10 कामदशांचा आशय असलेली लास्यांग प्रधान अभिव्यक्ती हे विरहिण्यांचं आकृतिबंधाचं स्वरूप म्हणता येईल. म्हणजे हे 10 वृत्ती छटा, या 10 भावछटा विरहिण्यांच्या मध्ये असतात. कधी मिलनाला उत्सुक असलेली, कधी विरहानं पोळलेली, कधी अतीव उद्विग्न मनोवस्थेतली, स्वतःच मारून घेऊ पाहणारी किंवा संपवू पाहणारी, जीवन संपवू पाहणारी, अशा अनेक भावछटा विरहिण्यांच्या मध्ये येतात. ज्ञानदेवांनी पाया घातलेली ही विरहिणी
मराठी संतांनी कमी अधिक प्रमाणामध्ये ती अवलंबली. प्रेमरुदन किंवा वैराटिका या शीर्षकाखाली दासोपंतांच्या या विरहिण्या त्यांच्या पदार्णवामध्ये आढळतात. क्वचित त्याला शीर्षकही असत नाही. पण एक गोष्ट नक्की, दासोपंतांच्या या उपासना परंपरेमध्ये, पूजा पद्धतीमध्ये, सांप्रदायिक परंपरेमध्ये देव बाहेर येताना म्हणावयाची पदे अशा पदांच्या शीर्षकाखाली जी काही पदं आहेत त्या पदांच्या मध्ये मात्र अधिकतर विरहिण्या आहेत. म्हणजे मी तुझी वाट बघते, तू अजून कसा येत नाहीस, माझे डोळे शिडले, डोळे शिणून गेले, वाटेकडे पाहता पाहता मी हरून गेले, माझा जीव व्याकुळ झालेला आहे, आता तरी तू येऊन भेट. अशा प्रकारच्या अर्थाची अनेक पद, पण प्रत्येक पदामध्ये एक वेगळा भाव स्वर त्यांनी लावलेला आहे. गंमत अशी आहे की विरहिण्यांच्यासाठी त्यांनी निवडलेले राग कोमल स्वर असलेले, आर्तता प्रकट करणारे अशा प्रकारचे. आणि त्याच्यातली जी आलापी आहे ती आलापी सुद्धा, बंद आलापीची पद्धत तर कर्नाटकी पद्धतीची आहे, स्वैर आलापी पद्धत नाही. कदाचित त्याचं कारण सामूहिक गायन असू शकतं. पण कर्नाटक संगीत पद्धतीमध्ये जी बंद आलापीची पद्धत आहे ती बंद आलापीची पद्धत सगळ्याच पदांमधून आहे. पण एक आर्तता मात्र विरहिणींच्या या पदांच्या मधून सतत जाणवत राहते. रचना, आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीनं विरहिणीची विविध रूप दासोपंतांची आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे स्त्री मनाच्या विविध भावछटा, विविध परी ते उकलत जातात. शृंगाराच्या विविध छटांचं दर्शन त्याच्यातून घडतं. उद्देशिका काही आहेत, काही निवेदनपर आहेत आणि काही संवादीपर आहे. अनेकदा ते स्वगत आहे, म्हणजे आत्मसंवाद आहे. पण अनेकदा ते प्रत्यक्ष त्या आपल्या प्रियकराशी बोलतायत, किंवा कधी कधी आपल्या सखीशी ते गुज सुरू आहे आणि आपल्या सखीला, आपल्या मैत्रिणीला दासोपंत स्वतः श्री दत्ताची प्रेयसी आहे असं कल्पून संवाद करतायत की हे मैत्रिणी, हे सखे, बघ ना, मला एकदा तो भेटून गेलाय, ही त्याची खूण देऊन गेलाय, पण पुन्हा काही मला भेटायला आलं नाही. आणि तो सखीचा संवाद, सखीशी झालेला संवाद, जसं पूर्वी अनेक प्राचीन कथांमधून आढळतं. प्राचीन कथांचा आधार घेताना मला जास्त कथेचा आधार घ्यावासा वाटतो रुक्मिणीच्या कथेचा. कारण रुक्मिणीला जेव्हा ते पहिलं प्रेमपत्र रुक्मिणीनं लिहिलेलं, खरं म्हणजे या सगळ्याच प्रेम भावनेमध्ये जेव्हा व्यक्त होताना आपण विचार करू तेव्हा श्रीकृष्णाला पहिलं प्रेमपत्र लिहिणारी ही रुक्मिणी. पण जेव्हा तिनं श्रीकृष्णाचा कल्पनेमध्ये विचार केला आणि आपलं लग्न दुसऱ्या कुणाशी तरी, शिशुपालाशी लावलं जातंय असा विचार तिच्या समोर आला, तेव्हा ती घाबरली आणि श्रीकृष्णाशी आपण एकरूप व्हावं, त्याच्याशी आपला विवाह व्हावा, ही मनातली तिची संकल्पना इतकी दृढतर होत गेली, इतकी ती चंद्रकळेप्रमाणे वाढत गेली आणि तिला श्रीकृष्णाच्या विरहाचा त्रास होऊ लागला. आणि या विरहामध्ये ती आपल्या आईशी हे गुज करते, हे विशेष आहे. म्हणजे तत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा बघा, मोकळेपणानं आपल्या मनातल्या भावना आईबरोबर आजच्या सामाजिक माध्यमाच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर शेअर केलं तिने, आणि आईपाशी आपल्या या भावना तिनं व्यक्त केल्या आणि आईनी आणि तिच्या सख्यांनी मिळून तिच्यावरती शीतलोपचार केले असं कथा सांगते. काय होते हे शीतलोपचार? आणि मग रुक्मिणी आपल्या सख्यांना ती म्हणत असते की माझ्या देहाचा दाह होतो आहे. कशाने होतोय? तर श्रीकृष्णाचं स्मरण, त्याच्या विरहाचं दुःख, ही वेदना इतकी तीव्रतम होते आहे की माझ्या देहाचा दाह होतो आहे. आणि मला चंदनाचा लेप जरी तुम्ही लावलात तरी हा दाह काही कमी व्हायचा नाही
असं मला वाटतंय. आणि या संकल्पना पुढे संतांच्या साहित्यामध्ये अभंगाच्या म्हणा, विरहिण्यांच्या म्हणा, पद आकृतिबंधांच्या आशयामधून, रचनेमधून अभिव्यक्त झालेल्या पुढे आढळतात. हा भाव व्यक्त करताना गोपींच्या अद्वितीय अशा प्रेमातिशयाची तदर्पिता अखिलाचारता, तद्विस्मरणे परम व्याकुलता, महात्मज्ञान आणि तत्सुख सुखित्वम अशी 4 लक्षणं नारदांनी सांगितली आहेत. आणि ह्या 4ही लक्षणांचा विचार दासोपंतांच्या मनामध्ये असला पाहिजे, या सगळ्या विरहिण्या आपण जेव्हा वाचतो मनःपूर्वक तेव्हा लक्षात येतं. मधुर भावाचा हा भक्तिरस परमात्म्याच्या उत्कट प्रीती भावानं ओथंबलेला आहे. परंतु हे प्रेम मात्र कामरहित आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रेम आणि काम यातलं मूलतः पृथक्पण लक्षात जर घेतलं तर परमोच्च भक्ती भावना व्यक्त करण्यासाठी विरहिणी ही परिणामकारक ठरते, हे सहज आपल्याला कळतं. हे कुठे वेगळं आहे तर अगदी काही शब्दात सांगायचं झालं तर प्रेम हे अतृप्त आहे, तरीही ते सुखदायक आहे. पण काम इंद्रिय तृप्तीतूनही अतृप्तीकडे जाणार आहे आणि ते दुःखदायक आहे. प्रेमामध्ये परमार्थानं त्याग आहे, समर्पण आहे. पण कामामध्ये स्वार्थी आत्मतृप्ती आहे. काम रासशील आहे, प्रेम नित्य वाढणार आहे, उल्लसित होणार आहे. कामामध्ये विषयांची तृष्णा आहे, तर प्रेमामध्ये विषयांचं विस्मरण आहे. आणि म्हणूनच ईश्वराविषयीचं पराकोटीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी दासोपंतांनी हृदय प्रेम भाव व्यक्त करणारी मधुरा भक्ती स्वीकारली. लोकरंजन, लोकप्रबोधन, आध्यात्मिक आणि भक्तिपर अशी अनेक प्रयोजनं या रचनेच्या मागे असतीलही. नव्हे ती असावीतच, असलीच पाहिजेत, असतीलच. तरी सुद्धा गूढ आत्मानुभूतीच्या प्रकटीकरणासाठी झालेला हा आत्माविष्कार आहे, हे मान्य केलं पाहिजे. सामान्य भक्तासाठी याच्यातून लोकरंजन होईल, लोकप्रबोधन होईल, तर मुमुक्षूंसाठी आध्यात्मिक आशय व्यक्त करणाऱ्या या विरहिण्या लास्यांगाच्या अंगानं प्रकटलेल्या आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. दासोपंतांच्या विरहिणीमधली उत्कटतेची अभिव्यक्ती आस्वादताना, अभ्यासताना जाणीव नेणिवेच्या प्रांतात त्याची प्रचिती साहजिक येते. आणि या मधुरा भक्तीमध्ये न्हावून निघताना दासोपंत मोठ्या सुंदर शब्दामध्ये या पदामध्ये म्हणतात, वियोग ताप वर्णू माये खरतरु तपे भान. रूपक आणि प्रतिमांचा वापर ज्ञानदेवांसकट सगळ्यांनी केलेला आपल्याला आढळतो. चंदन, चंद्र, चांदणे, सुमने, गायन या प्रतिमांचा ज्ञानदेवांनीही वापर केलेला आहे. संतांनी गायलेल्या या विरहिण्यांच्या मध्ये दासोपंत तर आणखी एके ठिकाणी म्हणतात, चंदन पोळी वो चांदणे न रुचती मधुर गायने श्री दत्ते विण सखिये वेचती प्राणे. चंदन, चांदण, चंद्राचा प्रकाश ही कशाची प्रतीक आहेत, या कशाच्या प्रतिमा आहेत? तर मी मगाशी सांगितलं तसं रुक्मिणी म्हणाली, माझ्या देहाचा दाह होतोय, तेव्हा शीतलोपचार करताना चांदण्यामध्ये बसणं हा एक उपचार आहे. चंदनाचा संपूर्ण अंगावरती लेप देणं हा एक उपचार आहे. किंवा चंद्रामृत पान करणं हाही एक उपचार आहे.
या तीनही उपचारांचा उल्लेख दासोपंत या ठिकाणी करतायत. त्याचं कारण असं आहे की ते पहिल्या ओळीमध्ये म्हणाले, वियोग ताप वर्णू माये खरतरू तपे भानू. हे सखे, हे मैत्रिणी, माझ्या देहाचा, माझ्या शरीराचा इतका दाह होतोय केवळ माझ्या प्रियकराच्या विरहानं. वियोग तापानं, वियोगाने माझ्या प्रियकराचा वियोग झाला आहे आणि म्हणून माझ्या शरीराचा ताप वाढला आहे. आणि हा ताप वाढला आहे तो कसा आहे? खरतरू तपे भानू. उग्र अशा प्रकारचा भर दुपारचा 12 वाजताचा उन्हाळ्यामधला जो सूर्य आहे, त्या सूर्याचा दाह जितका प्रखर, जितका दाहक, तसा ताप माझ्या देहाला होतो आहे, तसा दाह माझ्या देहामध्ये होतो आहे. आणि आणखी पुढे म्हणतात, देही हुताशनू प्रकटू झाला. जणू काही देहामध्ये प्रत्यक्ष अग्नी प्रकट झालाय. हुताशनू म्हणजे होळीप्रमाणे जशी अनेक लाकडं एका ठिकाणी एकत्र आणून जाळली की तो अग्नी निर्माण होतो, तसं दासोपंत म्हणतात, जणू काही देहामध्ये माझ्या अग्नी प्रकट झाला आहे, इतका माझ्या देहाचा दाह होतो आहे. आणि पुढे म्हणतात, मजन साहे चंदन अमृत चंद्रामृत पान. माझ्या देहाला जरी चंदनाचा लेप लावला, चंद्रामृत पान केलं. आपण पौर्णिमेच्या, कोजागिरी पौर्णिमेला आपण म्हणतो रात्री 12 वाजता दूध ठेवलं जातं आणि त्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडेल आणि ते काही काळ स्थिरावेल अशी योजना आपण करतो. म्हणजे प्राचीन कालापासून हा आयुर्वेदिक उपचार आहे. हे आयुर्वेदन निसर्गोपचार सांगितलेला आहे की चंद्राच्या किरणांच्या मध्ये असलेली शीतलता ती दुधामध्ये घ्यायची आणि ती घेतल्यानंतर ते दूध प्राशन करायचं, ज्याला चंद्रामृत पान असं दासोपंतांनी म्हणले. चंद्राच्या किरणांचं, त्याच्यापासून, त्याच्या किरणांच्या स्पर्शानं दुधामध्ये पडलेलं ते प्रतिबिंब आणि त्याच्यानी तयार झालेलं अमृत, ते प्राशन केलं तरी सुद्धा माझ्या देहाचा, माझ्या शरीराचा दाह थांबत नाही, तो यत्किंचितही कमी होत नाही, अशी भावना दासोपंत आपल्या सखीपाशी व्यक्त करतायत. मजन साहे चंदन अमृत चंद्रामृत पान, सुरसही गायन ते विष झाले. हाही एक उपचार आहे, शीतलोपचार. असं म्हणतात, काही रागांचं श्रवण केल्यानंतर, विशिष्ट रागांची, विशिष्ट स्वरांची आवर्तनं ऐकल्यानंतर, तो राग ऐकल्यानंतर देहाचा ताप कमी होतो. प्राचीन काळामध्ये तर ते म्हणलेलंच आहे, पण जगदीशचंद्र बोस यांचंही संशोधन अलीकडच्या काळातलं, त्यावरही आपण बघतो की वनस्पती शास्त्रामध्ये हे संशोधन झालेले. वनस्पतींच्या वरती सुद्धा हा परिणाम होतो, तर मानवावरती तर तो होतोच. दासोपंत असं म्हणतात, सखे, कितीही गोड गायन कुणाचं असलं ते मी श्रवण केलं तरी सुद्धा या चंद्रामृताचं, या चंदनाचं आणि त्या अत्यंत मधुर अशा स्वरांचं सुद्धा विष होतंय ग बाई. हे विष होतंय, याचा उपचार माझ्यावरती होत नाहीये. माझ्या देहाचा दाह मात्र वाढत जातोय. आणि हा दाह कशाचा आहे? तर वियोग ताप वर्णू माये. त्या तापाचं वर्णन काय करू बाई? त्या वियोगाच्या, विरहाच्या वेदनेचं, त्या तप्त अशा प्रकारच्या देहाचं वर्णन, त्या वेदनेचं वर्णन मी काय करू? अत्यंत सुगम सुंदर मधुर असं गायन जरी तू ऐकवलंस, चंद्रामृत पान जरी मला करवलंस, किंवा चंदनाचा लेप माझ्या देहावरती लावलास, तरी सुद्धा या साऱ्यांचं विष होऊन जाईल, इतका माझ्या देहाचा दाह होतो आहे. ते पुढे म्हणतात, जीवने ओळे तान काही तेथे घृतपान. जीवने ओळे तान,
पाण्याची, जीवनाला जीवन देण्याची शक्ती कोणामध्ये आहे? तर फक्त पाण्यामध्ये. म्हणून तर त्याला जीवन म्हणतो आपण. अन्न नाही मिळालं काही काळ तरी चालतं म्हणतात, पण पाण्यावरती माणूस जगू शकतो. जीवने ओळे तान. पाणी प्यावं. अतिशय वाळवंटामध्ये गेल्यानंतर अनेक दिवसांपासून तहानलेल्या माणसाला जर पाणी प्यावंसं वाटलं, तहान लागली, तर फक्त पाणी हाच त्याच्यावरती उपचार आहे. तुम्ही त्याला दूध देऊन उपयोग नाही. पण दासोपंत तर इथे म्हणतात, काही तेथे घृतपान. पाण्याची तहान लागलीये, जीवनाची तहान लागलीये. जीवने वोळे तान. तहान, तान म्हणजे तहान, वोळे म्हणजे येणे, मिळणे किंवा पडणे. जीवने वोळे तान. पाण्याची तहान लागलीये, तर पाणीच प्यायला हवं. पाण्यानेच तिचं शमन होणार आहे. तुपाच्या कितीही धारा तुम्ही ओतल्यात तरी पाण्याच्या तहानेचं शमन कदापिही शक्य नाही. श्रीकृष्ण रुक्मिणींच्या या विरहामध्ये पण मला आत्ता स्मरण होतंय, रुक्मिणी स्वयंवरामध्ये फार सुंदर वर्णन याचं येतं. शिशुपालाशी लग्न ठरल्यानंतर तिनं फार सुंदर निवेदन केलंय. ती म्हणते, मला हा नको, मला तो नको, मला हाही नको, मला हा म्हणजे हाच हवा, केवळ हा. परब्रह्म परमात्मा जो माझ्या आत्म्यामध्ये लीन झालाय, आता मी त्याच्यापासून वेगळी होऊ शकत नाही. त्याची नवरी झाले. बोहल्यावरती चढण्यापूर्वी मी त्याला माळ घातलीये, तोच हवा. पाण्याची तहान भागण्यासाठी पाणीच हवं. घृताच्या म्हणजे तुपाच्या पिण्यानी तहानेची तहान कशी बरं भागेल? क्षुधा अन्ने विण तैसीची माय. त्याचप्रमाणे अन्न द्या, तूप द्या, पण ही जी क्षुधा तृषा आहे, जी ज्या गोष्टीची आहे तीच गोष्ट दिल्यानंतर तिची परिपूर्ती होणार आहे, त्याचं शमन होणार आहे. दुसऱ्या कुठल्याही गोष्टीमुळे ही तहान भागणारी नाही, ही क्षुधा भागणारी नाही. मला फक्त त्याला भेटायचंय. त्याच्या विरहानं हा दाह आहे. आणि म्हणून दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा परिणाम, उपाय, उपचार इथे शक्य नाही. पुढे दासोपंत म्हणतात, हरिले तेवी मन या दिगंबरे बोधन. असं यानं माझं मन हरवून टाकलंय ना, असं यानं माझ्या मनाचं हरण केलंय, तो ते घेऊन गेलाय. आणि पुढे मोठी सकारात्मक भूमिका ते घेत आहेत. या दिगंबरे बोधन. या दिगंबराने माझं मन घेऊन गेलाय, मान्य, पण प्रबोधन मात्र दिगंबराने माझं केलंय. आणि हे बोधन कशाचं आहे? एको देवो केशव. हे बोधन असं आहे, त्यानं माझं बोधन केलंय, प्रबोधन केलंय, उद्बोधन केलंय, मला मार्गदर्शन केलंय, प्रचोदना आहे. आणि ही जी प्रचोदना ज्याच्याकडून मिळाली, ती प्रचोदना तो प्रत्यक्ष दिगंबर ज्यानं माझं प्रबोधन केलंय, ज्यानं मला दर्शन दिलंय, जो मला भेटलाय, पण तो निघून गेलाय ग. त्याचा विरह मला सहन होत नाही. आणि म्हणून विणतेणे हे प्राण वेचती माये. आता तो निघून गेलाय, त्याच्याशिवाय जगणं हे अशक्य प्राय. विणतेणे हे प्राण वेचती माये. शरीराचा दाह इतका वाढलाय, क्वचित माझे प्राण हे शरीर सोडून जातील की काय असं मला वाटतंय. विण तेणे, त्याच्या विना हे प्राण वेचती माये, हा देह सोडून जातील असं मला वाटू लागलंय. आणि म्हणून हे सखे, मला त्याची एकदा भेट घडव, अशा प्रकारची आर्तता या दासोपंताच्या विरहिणीमध्ये आपल्याला बघायला मिळते. सगळ्याच संतांनी शीतलोपचारामध्ये या चंद्र, चंदन, सुमन, गायन
अशा प्रतिमांचा वापर केलेला आहे. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी असं ज्ञानदेव एका विरहिणीमध्ये म्हणतात. ही प्रतिमा आपल्याला परिचित आहे. दासोपंतांच्या विरहिणीमधल्या या सगळ्या प्रतिमा, विरहाची ती अवस्था, ती तगमग यथार्थपणे आणि नेमकेपणाने व्यक्त होते. विरहाने व्याकुळ झालेल्या दग्ध विरहिणीला चंद्र, चंदन, चांदण्यांची शीतलता सुद्धा पोळू लागते आणि अशा विरहिणीच्या अस्वस्थ तळमळीची उत्कट भावावस्था दासोपंत या विरहिणीमध्ये व्यक्त करतायत. पुढेही आपण जेव्हा रोज एका पदाचं विवरण करू तेव्हा काही विरहिण्या मी मुद्दाम घेईन. आज मुद्दाम पहिल्या दिवशी गुरुचं पद, त्यानंतर 2 प्रकारच्या म्हणजे अलौकिक स्वरूपाचं वर्णन आणि एक लौकिक स्वरूपाचं वर्णन, अशा 2 वर्णनाची पदं आपण घेतली. आणि आज मुद्दाम विरहिणी, दासोपंतांची विरहिणी, त्याची पार्श्वभूमी, त्यांचं क्रांतिकारक पाऊल विरहिणी लिहितानाचं, म्हणजे सांप्रदायिकदृष्ट्या, साहित्यिकदृष्ट्या आणि त्याचबरोबर दत्त संप्रदायातलं एक वेगळं, ज्याला आपण मैलाचा दगड म्हणूया, अशा प्रकारची रचना. आणि नेमकेपणानं आज जरी आम्हाला संख्या कळली नाही तरी सुद्धा उपलब्ध 2500 ते 3000 पदांच्या मध्ये तरी 501 विरहिण्या त्यांच्या अप्रतिम भावाभिव्यक्ती करणाऱ्या आहेत. आज इथेच थांबते. उद्या एका वेगळ्या भावानुभूतीसह दासोपंतांच्या एका कवितेसह आपण भेटूया. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धन्यवाद.